तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं. बीडची जी स्थिती झाली आहे तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा रूल आणावा, कारण आता हे सगळ्या हाताबाहेर गेलेलं आहे. सगळे अधिकारी तिकडचे बदलून टाका, कारण ही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे. तिथे ती आता बदला प्लीज. धन्यवाद. आपण पाहिलं असेल तर अजित पवार हे पालकमंत्री आहेत असं आपल्याला वाटतं का की अजित पवारांचं बीड जिल्ह्याकडे लक्ष नाही? कसले पालकमंत्री? एकदा ते गेले बीडला, कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं. की ही जी सगळी प्रकरणं आहेत, हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना? त्याच्यावर काय कारवाई केली, कोणाला निर्देश दिले? ही नुसती पद भूषवायची आहे, त्यांना कोणालाही काम करायचं नाहीये. आणि एकदा जाऊन आले बीडला, त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये. आता बीडमध्ये प्रकरण व्हायरल व्हिडिओ होत आहे, समोर येत आहे, आणताय. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडत होते, मात्र समोर काय येत नव्हते? राजकीय काही नेत्यांच्या लोकांवरती दहशत होती का लोकांना? आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतंय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आलाय का बाईचा, आणि तिच्या मागून कोणतरी बोलवत होता. म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे. तर ते मुलाचे वडील होते, त्यांना 2 मुलं, ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे. त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं, आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं पैसे घेतले होते. तर एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथनं. त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते. माझं तर डोकं तर सुन्न उचललंय. त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला. ती त्यांनी परत घटना सांगितली. मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय, आणि सगळे आमदार खासदार सगळे 2-2 मंत्री काय करत होते तिथे. धनंजय मुंडेंच्या सगळ्या घटनांमध्ये किती कारणीभूत आहे तुम्हाला असं वाटतं? धनंजय मुंडेंची वचक सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत.